नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा. धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष माननीय बाबासाहेब चव्हाण यांच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला आहे. दरम्यान ही घटना अत्यंत गंभीर असून अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज धुळे जिल्हा कामगार सेनेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दरम्यान यावेळी धुळे जिल्हा श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आम्ही श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे पदाधिकारी धुळे जिल्ह्यातील, तसेच आमच्या महाराष्ट्र युवा अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्यावर BVG कंपनीने जो हल्ला केला ते कारण ते कामगारांसाठी लढत होते आणि अहोरात्र लढतात, तरी त्यांच्या जीवावर आज BVG कंपनीने हल्ला करण्यात आला आणि त्यांना त्यांची सोपारी देण्यात आली. सोपारी ज्या माणसाने घेतली तो विकी गायकवाड, तसेच BVG कंपनीचे मालक यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना तात्काळ अटक व्हावी या मागणीने आम्ही जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदन दिले व काही जिल्हा परिषदमार्फत 129 मुलांना 28/11/2022 रोजी कामावर घेतले आणि अचानकपणे 17/11/2025 रोजी त्यांना एक नोटीस देऊन त्यांना कामावून कमी करण्यात आले. अशा या थर्ड नोटीसने त्यांना कामावून कमी करू शकत नाही. ते सर्व 129 कामगार श्रमिक राष्ट्रीय सेनेचे सभासद आहेत, तरी त्यांना लवकरात लवकर कामावर घ्यावे व तसेच BVG कंपनीवर व विकी गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व तात्काळ त्यांना अटक करावी ही आमची मागणी आहे.